नमस्कार, स्वातीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय वाटाण्याची मस्त चमचमीत भाजी। तर ही भाजी मी फक्त कांदा खोबऱ्याचं वाटण करून केलेली आहे, पण चवीला खरंच खूप मस्त झालेली आहे। रोज रोज भाजीला काय करावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो। कधी आपण कडधान्य करतो, कधी पालेभाज्या, कधी फळभाज्या। तर असंच आज आपण भिजवलेल्या वाटाण्याची भाजी बनवते। वाळलेला वाटाणा रात्रभर किंवा मग 5-6 तास भिजवून घ्यायचा आणि त्यानंतर कुकरला 3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचा आहे। तर शिजल्यानंतर बघा थोडंसं असं वाटाण्याचं टरफलं वरती येतं, ते काढून टाकायचे। वाटाणा छान मऊसूत असं शिजलेला आहे। ह्याच्या मी फक्त 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या। वाटाणा भिजवताना कोमट पाणी टाकलं तर 5 ते 6 तासामध्ये अगदी व्यवस्थित भिजतो। तर हिरव्या वाटाण्याची किंवा पांढऱ्या वाटाण्याची सुद्धा भाजी तुम्ही या प्रकारे बनवू शकता। तर वाटाणा छान आपला शिजवून झालेला आहे। आता आपण इथे वाटण जे केलेलं आहे ते बघूयात। तर इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलाय, त्याचबरोबर लसूण, आलं, सुकं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सुक्या खोबऱ्याऐवजी तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तो वापरला तरी चालेल। सगळ्यात आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, थोड्याशा तेलावरती भाजून घ्या, किंवा मग जर चूल वगैरे असेल तर चुलीत अख्खे कांदे भाजून घेतले तरी मस्त रंग येतो भाजीला आणि चव पण खूप छान येते। किंवा डायरेक्ट तुम्ही गॅसवरती अख्खा कांदा जरी भाजून घेतलेला असेल जाळीवरती तरी तो सुद्धा वापरू शकता। तर इथे मी कांदा छान भाजून घेतलाय। आता कांदा एक साईडला करायचा आहे तव्यावरतीच, आणि ह्यातच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर सुकं खोबरं भाजायला फार काही वेळ लागत नाही, गरम तव्यावरती हे लगेच भाजतं। असे पातळ काप करून घ्यायचे किंवा किसलेलं खोबरं सुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि ओलं खोबरं असेल नारळ तर तो सुद्धा तुम्ही भाजून घ्यायचा आहे। ह्यातच लसूण, आलं घालायचे आणि हे सर्व 1-2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। आपण हे वाटण आधीच भाजून घेतलं की नंतर फोडणीमध्ये जास्त काही परतावं लागत नाही, आधीच भाजून घ्यायचे आणि व्यवस्थित हे आपल्याला थंड पण करून घ्यायचं आहे। तर कांद्यासोबत आपण हे एकत्र करून घ्यायचं, 1-2-3 मिनिटं भाजायचे आणि असंच तव्यावरती थंड होऊ द्यायचे। आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्यात अगदी थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण करायचं आहे। वाटणात आपल्याला कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। तर छान एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। आता फोडणी करून घेऊयात। तर फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, थोडीशी मोहरी, जिरं घालायचे, त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। ह्या भाजीचं तुम्ही थोडंसं जास्तीचा रस्सा बनवून थोडी पातळ भाजी जरी बनवली तरी चालते, भाकरी सोबत, चपाती सोबत ही भाजी मस्त लागते। आपण हे आधीच भाजून घेतलं असल्यामुळे परतायला काही फार वेळ लागत नाही, 1-2 मिनिटं फक्त तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचे। आणि वाटताना खूप जास्त पाणी घालू नका, वाटण्यापुरतंच थोडंसं पाणी घालायचे। यात कढीपत्त्याची पानं घालायची आहेत 8 ते 10, पाव चमचाभर हळद घातली, 1 चमचा घरगुती तिखट घातलेला आहे बघा। भाजीसाठी तुम्ही रोजच्या वापरामध्ये जे तिखट वापरतात ते घाला। त्यानंतर 1 चमचाभर छोटा काळा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर घातलेले आहे। आता हे सर्व छान परतवून घ्यायचे। मसाले असे मस्त तेल सुटेपर्यंत सगळे परतवून घ्यायचे। त्यानंतर ह्यात आपल्याला शिजवून घेतलेला वाटाणा घालायचा आहे, त्यासोबतच एक्स्ट्रा पाणी घालायचे। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्या अंदाजाने पाणी घाला। पाणी वरून सुद्धा घालताना गरमच घाला, म्हणजे मग भाजीला कट छान सुटतो, मस्त तरी येते आणि पटकन उकळते। आपण वाटाणा आधी शिजवून घेतल्यामुळे ही भाजी शिजवायला काही फार वेळ लागत नाही। चवीपुरतं मीठ घालायचे, सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर एकदम लो गॅस करून एक 5 ते 6 मिनिटं फक्त भाजी उकळून घेतली तरी लगेच तयार होते। छान अशी उकळी आलेली आहे। आता एकदम गॅस बारीक करायचा आहे आणि लो गॅसवरती एक 6 ते 7 मिनिटं फक्त रस्सा छान उकळवून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे मग भाजीमध्ये मसाल्यांचा वास आणि वाटाणा जो आहे तो घातलेला छान मिक्स होतो। आता हा शिजलेला वाटाणा भाजीमध्ये थोडासा मॅश होतो किंवा मिक्स होतो रश्श्यामध्ये, त्यामुळे ह्याला छान दाटसरपणा येतो। पण तुम्ही जर का जास्त रश्श्याची भाजी बनवली आणि थोडीशी पातळ जर वाढली तर ह्यात थोडं शेंगदाण्याचं कूट घातलं भाजलेलं तरी चालेल, किंवा मग वाटून घाला, वाटणामध्येच थोडेसे शेंगदाणे घातले तरी चालतील। अगदी छान मस्त चमचमीत अशी ही तरीदार भाजी तयार झाली आहे।
गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी थंड झाल्यानंतर अजून दाटसर आणि चवीला मस्त होते. थंड झाल्यानंतर ह्यात छान दाटसरपणा येतो. गॅस बंद करून वरून पुन्हा थोडीशी चिरलेली कोथिंबीर घाला. अगदी मस्त कटाच्या आमटीप्रमाणे चवीला छान आणि खूप तरीदार अशी ही वाटाण्याची भाजी होते. तर पांढऱ्या वाटाण्याची सुद्धा तुम्ही या प्रकारे भाजी बनवू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल